भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया। रावसाहेबजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री फडणवीस होणार। काल दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। तेव्हा भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे की ज्या कोण्या अलायन्स पार्टनर बरोबर आम्ही निवडणूक लढवतो त्या अलायन्स पार्टनरशी नीट चर्चा केल्याशिवाय आपल्या पक्षाचा निर्णय आम्ही कधीच जाहीर केलेला नाही। मग प्रधानमंत्र्याचा असो की राज्यातल्या मुख्यमंत्र्याचा असो, त्यांचा मान सन्मान देऊन आणि त्यांची संमती मिळाल्याच्या नंतरच आम्ही आमचे निर्णय कधीही जाहीर केलेले आहेत। आणि त्याच पद्धतीप्रमाणे आता या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं की जो निर्णय मोदीजी घेतील तो निर्णय मला मान्य आहे। अजितदादांनी सांगितलं की या निर्णय जो होईल त्या निर्णय मला मान्य आहे। आणि हे सगळं त्यांनी केल्याच्या नंतर मग संयुक्त बैठक आता दिल्लीमध्ये झाली आणि दिल्लीच्या बैठकीमध्ये आता जे काय ठरलंय की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री करायचा। आता हे करायला अधिकृत घोषणा काय आम्ही बोलल्याना त्या नावाला मान्यता मिळते अशी नाही की आमची श्रेष्ठी लवकरच त्याची घोषणा करतील। अर्थात या निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष लढलेला आहे। राज्याची एकूण निवडणूक आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात जरी लढलो असलो तरी भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस आहे आणि हे सरकार 3 पक्षाचं सरकार आहे। ह्या सरकारला जर चालवायचं असेल आणि नीट सक्षम नेतृत्व पाहिजे असेल तर 5 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि सुशासन चांगलं प्रशासन देवेंद्रजीने चालवलेलं आहे। अर्थातच भारतीय जनता पार्टीची आणि सर्व आमदाराची सुद्धा पसंती ही देवेंद्रजीलाच राहणार आहे। त्यामुळं कोणीही कन्फ्यूज नाही आमच्या पार्टीमध्ये। या राज्याचा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होतोय आणि तो कोण होणार आहे। कन्फ्युजन निर्माण केले वर्तमानपत्रांनी, कन्फ्युजन निर्माण केले चॅनल्स नाही। माझं मत आहे की तुम्हालाही कळतं की कोण होणार आहे, पण या राज्यामध्ये जर सक्षम मुख्यमंत्री जर कोण होऊ शकत असेल पार्टीत आता तर ते देवेंद्रजी होऊ शकतात, कारण मागच्या सरकारचा अनुभव आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की 100% त्याची घोषणा 1-2 दिवसात होऊन जाईल। अगदी रावसाहेबजी, धन्यवाद। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया देखील या बातमीच्या संदर्भात पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।